हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एकदम झणझणीत असं मिसळ कशी तयार करायची ते बघणार आहोत. अतिशय साधी सोपी अशी रेसिपी असणार आहे. खूप जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे. वाटण देखील खूप सोपं आहे. तर आता वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेली आहे 1 वाटी मोड आलेली इतकी मटकी. तुम्ही मूग, मटकी दोन्ही मिक्स घेऊ शकता किंवा फक्त मूग किंवा वाटाणे देखील घेऊ शकता, जे तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने. तर त्या मटकीमध्ये मी अर्धा टीस्पून इतकी हळद घातली आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे, 1-1.5 ग्लास इतकं मी पाणी घातलं आहे आणि ते शिजवण्यासाठी 5 ते 10 मिनिटासाठी गॅसवर ठेवून दिलं आहे. दुसरीकडे इथे मी घेतलेले आहेत 2 कांदे मीडियम साईजचे आणि त्यांना व्यवस्थित असं एका कांद्याचे 2 भाग इतकंच आपल्याला करून घ्यायचे आणि त्यानंतर दोन्ही कांद्यांची साल काढायची किंवा मग तुम्ही नाही काढली किंवा नाही चिरलं, तुम्ही डिरेक्टली तसंच जर जाळीवर भाजायला ठेवलं तरीही चालेल. पण हे पटकन असं भाजलं जाईल आणि मला घाई आहे मिसळ तयार करण्याची, त्याच्यामुळे मी असं पटापट करते. आणि त्याचबरोबर घेतलं आहे मी अर्धा वाटी इतकं सुकं खोबरं आणि एका जाळीवर मी ते सगळं ठेवून दिलं आहे. आणि आता एक 4-5 मिनटं लागतील साधारण हे सगळं भाजून घ्यायला. खोबरं पटकन भाजलं जातं आणि खोबरं फुल फ्लेमला भाजू नका, थोडी फ्लेम लोच ठेवा, नाहीतर मग ते करपून जाईल. तर इथे खोबरं आणि कांदे जे आहेत ते मस्त असे काळपट भाजलेले आहेत. गॅस आता आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि तसंच थंड होऊ द्यायचं आहे. तर एक साधारण 7 ते 8 मिनिटानंतर मटकी जी आहे ती पण मस्त शिजलेली आहे. गॅस जो आहे तो आता बंद करून घेऊया. त्यानंतर आपल्याला थोडंसं लसूण सोलून घ्यायचं. एक साधारण 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या मी वापरते. तो लसूण थोडासा छोटा असल्यामुळे मी जरा जास्त पाकळ्या घेते. आणि त्याचबरोबर अर्धा ते 1 इंच इतकी आपल्याला फक्त अद्रक घ्यायची आणि तिलाही बारीक असं कापायचं. तुम्हाला हे सगळं जर ठेचायचं नसेल खलबत्त्यामध्ये तर तुम्ही डिरेक्टली जेव्हा आपण वाटण तयार करू तेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण टाकली तरीही चालेल. पण असं केल्याने त्याचा जो एक रॉनेस असतो तो तसाच टिकून राहतो, वेगळी टेस्ट लागते. आणि जेव्हा आपण वाटण तयार करू तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी वगैरे ॲड करू, त्याच्यामुळे लसणाची चव तेवढी फारशी काही टिकून राहत नाही. त्याच्यामुळे मी तसंच केलं आहे. आणि हे थंड झाल्यानंतर खोबरं आणि कांदा त्याला बारीक बारीक असं कापून घ्यायचे. तर खोबऱ्याचे बारीक असे काप करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेत. कांद्याचे परत एकाचे 2 भाग असे करायचे आणि अगदीच थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरला आपल्याला चांगलं फाईन पेस्ट तयार करायचे. सुकं खोबरं असल्यामुळे पेस्ट जी आहे ती पटकन तयार होत नाही, अधूनमधून थोडंसं पाणी घालावं लागतं, पण ती शेवटपर्यंत व्यवस्थित अशी बारीक होते. तर इथे वाटण जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपल्याला द्यायची आहे फोडणी. तर इथे घेतली एक कढई चांगली गरम झाल्यानंतर 1-2 चमचे इतकं तेल घालायचे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त तर्री हवी असेल तर तुम्ही तेल जरा जास्त घालू शकता. त्याच्यामध्ये घालायचे आहेत 1 चमचा इतका जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये एक 7-8 पानं कढीपत्त्याची घालायची आणि अद्रक आणि लसूण जी ठेचलेली होती ती त्याच्यामध्ये घालायची आणि एक साधारण 10-12 सेकंदासाठी चांगलं परतवून घ्यायचे. त्यानंतर घालायचे आहेत मसाले. तर मसाल्यांमध्ये मी वापरते घरी जे आम्ही वापरतो ते काळं तिखट. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गोडा मसाला वापरू शकता. त्यानंतर घालायचं 1 चमचा इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर, 1.5 चमचा इतकं रोजचं लाल तिखट, पाव चमचा इतकी हळद घालायचे आणि गरम मसाला घालायचा जवळपास पाव चमचा आणि सगळे मसाले जे आहेत ते चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचे. सगळे मसाले चांगले तेलामध्ये परतवून झाल्यानंतर गॅस जो आहे तो स्लोच ठेवायचा, नाहीतर मसाले जे आहेत ते करपून जातील. आणि त्याच्यामध्येच घालायचं आहे आता कांदा लसूण मसाला साधारण 1 चमचा इतकं. हे सगळं जर तुम्हाला घालायचं नसेल तर बाजारातनं मिसळीचा मसाला हा भेटतो, तर तो आणून तुम्ही तो देखील वापरू शकता. ते वापरायचं असेल तर फक्त थोडीशी हळद आणि घरचं लाल तिखट घालायचं आणि तो मसाला घालायचा. तर मसाले व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर आपल्याला घालायचं आता वाटण आणि ते वाटण जे आहे ते लो फ्लेमला चांगलं भाजून घ्यायचे. साधारण 4 ते 5 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं मसाले आणि जे खोबरं आहे त्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत. तर एक 2 ते 3 मिनिटानंतर इथे थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. त्यातच मी घालते कोथिंबीर आणि पुन्हा असं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनिटासाठी त्याला तसंच ठेवणार आहे, जेणेकरून अजून ते तेल सुटेल आणि खोबरं आणि कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजला जाईल. तर आता आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर ज्याच्यामध्ये मी मटकी शिजवली होती त्याच पाण्यामध्ये मी अजून पाणी घातले आणि मटकी जी आहे ती मी साईडला काढून ठेवली होती त्यातनं. आणि जेवढं आपल्याला हवं आहे रस्सा तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे, पण गरम पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं वाटणाबरोबर त्याला मिक्स करायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे
एकदा का उकळ यायला लागली की गॅस जो आहे तो आपल्याला स्लो ठेवायचा आहे. फास्ट गॅसवर आपल्याला रस्सा जो आहे तो शिजवायचा नाही आहे. वरून पुन्हा थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेते. फास्ट गॅसवर जर तुम्ही उकळी जर येऊ दिली तर जे काही वरी तरी जमा होणार असते किंवा तेल जमा होणार असतं ते सगळं उडून जातं. जर आपल्याला तरीदार मिसळ हवी असेल तर लो फ्लेमला एक चांगलं 10-15 मिनिटापर्यंत तसंच त्याला आतल्यात शिजत ठेवायचं. तर अशा पद्धतीने इथे मस्त अशी तरीदार मिसळ जी आहे ती तयार झाली आहे. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच चॅनलला जर नव्याने व्हिजिट करत असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि इथे मस्त असा झणझणीत असा बेत आहे. तरीदार अशी मिसळ, सोबतच लिंबू आणि कांदा, मटकी, फरसाण आणि गरमागरम असे पाव. सुदैवाने आज पाव देखील एकदम फ्रेश आणि गरम